नमस्कार मंडळी. काल अचानक ठाण्याला यावं लागलं. काम तसं साधंच म्हणायला हवं, पण तो जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कोपिनेश्वर मंदिरामध्ये उर्वदेहिक कर्म होतं. शांतपणे अगदी निस्तब्ध अवस्थेत बसून राहिलेली मंडळी आणि निर्विकार चेहऱ्याने मंत्रोच्चार करणारे गुरुजी. आजूबाजूला गर्दीसुद्धा होती. वातावरण कुंद होतं. बाहेरच्या हमरस्त्यावर मात्र ट्रॅफिक होतं. रिक्षावाले, कामाला धावत सुटलेली मंडळी, तलावपाळीवर फिरणारी उत्साही तरुणाई आणि त्याचवेळी या संसाराच्या गर्दीतून निसटून पुढे निघून गेलेल्या जीवाला मार्गस्थ करण्याचा कार्यक्रम. एकीकडे मनात शून्य शांतता आणि शांततेच्या पार्श्वभूमीवर निर्विकारपणे आपल्याच नादात पुढे सरकणारी गर्दी. गर्दी शब्द मनात आला आणि काल दाटून आलेल्या किंवा वादळी वाऱ्याचा जो एक तडाखा बसला तसा माझ्या मनात विचारांनी गर्दी केली. गर्दी दाटून आली. कोण लगबग असते ना मानवाची. मला तसं कधी आकाशातलं किंवा भगवंताचे ते स्थानक माहिती नाही ज्या ठिकाणावरून नंबरप्रमाणे, पण तरी आपण जर जगाचा विचार केला तर दाटीवाटीनेच गर्दी करून पुढे पुढे सरकणारे जीवात्मे असतील, नाही का. पृथ्वी काय आणि न दिसणारे जग काय. आपण अगदी आकाशगंगेची मला आठवण झाली. म्हणजे जर आपण नासांनी पाठवलेली आकाशगंगेची चित्र पाहिली तर आपल्याला कळतं ना की पूर्ण ब्रह्मांडात देखील नुसती ग्रह, नक्षत्र, तारा, तारकांची, धूमकेतूची, उपग्रहांची आणि मग वैज्ञानिक लोकांनी शोधून शोधून काढलेली, टिपलेली अनेक आकाशगंगा, ग्रह, मिल्की वे किती आहेत. रस्ता कोणताही असो, गर्दी असतेच. गर्दीसुद्धा माणसाच्या जीवनाचा एक भाग बनलेली आहे. तिला आपण टाळू शकत नाही. मग मला माझ्या मनात विचार आला, हे जे काही आहे न टाळता येणारं, कारण काय आहे ते, तर ते सारखं आपल्याबरोबरच येतं. कधी रस्त्यानं, कधी सोशल मीडियावर, कधी कार्यालयात, कधी अगदी आपल्या सोसायटीतसुद्धा. एवढंच काय, आपल्या नात्यातसुद्धा अनेक प्रकारे आवाज करणारे, दाटी करणारे, चालताना अडथळा बनणारे कितीतरी सारखे समोर येऊन राहतात. कोणी बरोबर, कोणी समांतर, तर कोणी अगदी विरुद्ध दिशेने येऊन टक्करही देऊन जातात. अनेक विचार, अनेक प्रकारचे आवाज, स्पर्धा, मानअपमान, अपेक्षा, वासना, प्रेम आणि बरंच काही. या साऱ्यांची गर्दीच तर असते आपल्याबरोबर. आपण मात्र या सगळ्या भाऊगर्दीत आपल्या स्वचा आवाज, स्वला शोधत राहतो. मला वाटतं ही गर्दीसुद्धा आपल्याला अध्यात्म शिकून जात असते. कारण जगात जितका माणूस गर्दीत असतो तितकाच तो आतून एकटा असतो. आणि हीच ती जाणीव आहे की जी त्या जीवाला अध्यात्माच्या पायवाटेवर आणून सोडते. कारण गर्दीकडे सुद्धा भगवंतानी संधी म्हणून बघायला सांगितलेलं आहे. गर्दी गोंधळाची नाही, तर ती गर्दी संधीची आहे. स्वतःला शोधण्याची आहे, स्वतःला आत्मज्ञान मिळवण्याची आहे. आपण गर्दीत असताना कायम समोरच्याचा विचार करतो. म्हणजे त्याला काही लागणार तर नाही ना, किंवा त्याला काय वाटेल. मग या संभ्रमात, म्हणजे लोकांना काय वाटेल या विचाराच्या गर्दीत आपण निर्वजून जातो. पण जेव्हा आपण याच गर्दीत आपण आपल्याला स्वतःला विचारतो आणि शोधण्याचा प्रयत्न करतो की मी कोण आहे, माझा मार्ग कोणता आहे, मी तो कसा शोधायचा आहे, तेव्हा या गर्दीचा परिणाम होत नाही. आणि मग आजूबाजूला गर्दी असूनसुद्धा ती गर्दी झाकोळली जाते. आणि मग एकला चलो रे असा आपला प्रवास सुरू होतो. कारण आता आपल्याला काही संत महात्म्यांसारखा कोणत्याही डोंगराच्या वर किंवा गुहेत किंवा जंगलात सगळ्या गर्दीला सोडून जाता येत नाही. कारण प्रत्येक ठिकाणं ही हल्ली म्हणजे अशी डोंगरावरची सुद्धा, म्हणजे आपण म्हणू शकतो
केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ ही सगळी पिकनिक स्पॉट झाली आहेत. खूप गर्दीच गर्दी केली जाते तिथे. काय केलं म्हणजे मी या गर्दीत राहूनसुद्धा गर्दीपासून म्हणजेच विचाराच्या दाटीतून सुद्धा एकटा मोकळा होईल? मग एकच करावे लागेल मित्रांनो, आपल्याला आपल्या मनातला किंवा आपल्या अंतर्मनाला किंवा आपल्याला आपल्या अंतर्मनाच्या बरोबर चालावं लागेल. कारण काय, तुमचं मन आणि तुम्ही तुमच्या मार्गावर एकटेच असता आणि एकटेच चालता. कारण प्रत्येक येणारा जीव हा गर्दीतून जरी आला तरी तो येताना एकटा असतो आणि जाताना बरोबरची गर्दी सोडून पुढं जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपल्या मनातली ही जर गर्दी संपवायची असेल आणि आपला मार्ग जर मोकळा करायचा असेल तर रामनामाची काठी आधाराला घ्या आणि या मनातल्या गर्दीला थोपवा. बघा कशी गर्दी निघून जाईल आणि मग अनंताच्या घरापर्यंतचा रस्ता किंवा मार्ग सहजपणे मोकळा दिसायला लागेल आपल्याला. किंवा असं म्हणू शकतो आपण की तो रस्ता जणू काही तुमची वाट पाहत असेल, असा मोकळा दिसेल. चला तर मग घ्या रामनामाची काठी आणि चला त्या मोक्षाच्या मार्गावर. तेथे गर्दी नसते, कारण फार तुरळक लोक या मार्गाने शेवटपर्यंत जातात. कारण प्रत्येक जणाच्या भाग्यामध्ये ते भाग्य नाही की त्याच्या हातामध्ये रामनामाची काठी येईल आणि ती रामनामाची काठी शेवटपर्यंत त्याला साथ देईल. ती केवळ हातात नाही तर ती मुखातसुद्धा ठेवावी लागते. तेव्हाच मोक्षाच्या कपाटाची द्वारं मोकळी होऊन सताड उघडी दिसायला लागतात. मित्रांनो, चला तर मग आपण या श्रीरामाच्या काठीने आधार घेत मोक्षमार्गाकडे जाऊया आणि म्हणूया, श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.